सो हे गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बापरे कसे दिसते माझे डोळे बघ कसे दिसतात. ओके, एनिवेज, कारण मी प्लीज इग्नोर करा माझ्या डोळ्यांना गाईज. मी जस्ट झोपेतून उठलेली आहे, फ्रेश वगैरे झाली आणि इथे मस्त मी घेते चहासुद्धा. आणि चहा, आता ही वाटी बघू शकता काय, तर आय डोंट नो किती लोकांना हे असं सवय आहे. तर मला ना असं कपमध्ये चहा पिण्यापेक्षा ही जी वाटी असते, चहाची वाटी, यामधून चहा प्यायला खूप आवडतं. आय डोंट नो खूप आय मीन किती लोकांना असं आवडतं, पण मला स्पेसिफिकली असं वाटीमधून चहा प्यायला आवडतं. एकतर वाटी किंवा मग मोठा मग जो असतो कॉफी मग, त्यातून मग तो मग भरून चहा लागतो मला. सो एनिवेज, हा जो व्लॉग आहे, तर थंबनेलमध्ये बघितलं असाल तुम्ही, हे जे मी लिहिलेलं आहे ते वेडिंग BTS. तर बिहाइंड द सीन्स मी लिहिलेलं आहे, कारण हे जे फोटोग्राफी करताना किंवा येस मेन फोटोग्राफी किंवा व्हिडिओ शूट करतानाच जे मागचे आमचे छोटे छोटे मोमेंट्स होते, फनी मोमेंट्स होते, ते सगळं कॅप्चर केलेलं आहे मी यात. तर येस, आमचं जे लग्न होतं ते A to Z पूर्ण मला हवं तसं, माझ्या जे इच्छा होता, माझे जे ड्रीम वेडिंग होतं. प्रत्येक मुलीचं असतं की मग आपलं लग्न असं असं होऊ देत किंवा असं असं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ड्रीम वेडिंग. तर येस, पुरेपूर माझं ड्रीम वेडिंग झालेलं आहे. तर आणि यामध्ये आमचे जे फोटोग्राफर होते त्यांचा खूप मोठा हात होता. हॅट्स ऑफ टू होल फोटोग्राफर टीम, हॅट्स ऑफ टू होल टीम, ज्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. मग ते फोटोग्राफर असू दे, व्हिडिओग्राफर असू दे, तर टोटल 3 जणांची ते टीम होती. तर फर्स्ट ऑफ ऑल खूप खूप थँक्यू प्रसाद तुम्हाला आणि तुमच्या टीमला, की तुम्ही इतकं सुंदर आमचं वेडिंग शूट केला. मग ते फोटोजसुद्धा आणि व्हिडिओजसुद्धा. तर हा जो ब्लॉग आहे तेच ते छोटे छोटे बिहाइंड द सीन्स. आता फॉर एक्झाम्पल, एक जर फोटो काढत असेल, आता माझे दिनेशचे कॅन्डिडेट खूप फोटोज काढले, तर ते फोटोज काढताना मग ही जे फोटोग्राफरची टीम होता, तर ते आम्हाला मुद्दाम हसवत होते किंवा काहीतरी फनी बोलत होते किंवा इकडचे तिकडचे सिच्युएशन्स देत होते, जेणेकरून आम्ही ते बोलावं किंवा आम्ही हसावं आणि आमचे कॅन्डिड शॉट्स यावेत किंवा आमचे नॅचरल एक्सप्रेशन्स बाहेर यावेत म्हणून. तर ते खूप फनी होतं आणि तेच म्हटलं छोटे छोटे व्हिडिओज होते माझ्याकडे, त्याचा एक ब्लॉग बनूया. आणि हे जनरली कोणाला माहिती नसतं की त्या एका फोटोच्या मागे किती कष्ट असतात किंवा ते जे मेन ब्राईड ग्रूम, तर त्यांचे ते नॅचरल स्माईल आणायला किंवा त्यांचे जे एक्सप्रेशन्स आणायला किती मेहनत असते हे लोकांना माहिती नसतं. पण तेच मला या ब्लॉगमधून तुम्हाला दाखवायचं आहे. तर तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. या की ठीक आहे. वन 2 3 स्टार्ट करा जोरात. 2 3 स्टार्ट करा, जोरात करा पाहिजे. स्टार्ट द्या. हळद चोळा त्याला. तसंच हा हात फिरवा, तुम्ही फिरवा हात.
लाव जास्त. पाऊस आलाय, पाऊस. वरती बघा, वरती वरती बघा असा. 1 2 3 स्टार्ट द्या. स्टार्ट घे. स्माइल दे बघा. फुल स्माइल द्या. हसा हसा हसा. कोचू नको काय. कसला भारी कचरा सेट करायलाय बघ. एवढा भारी. हा ताई जरा मागा बघा दादांच्याकडं. मागे बघा त्यांच्याकडं. जरा सेट कर की. कर जरा. ठीक. जेवल्याशी ठीक आहे. स्माइल. कॅमेरात बघू नको. एक्सप्रेशन असू दे चेहऱ्यावर. जोरात एक रिएक्शन असू देत. शर्ट करा. सरळ सरळ करा. कॅमेरात बघा. स्माइल द्या. कर. बघू नको कॅमेराकडे. ओके स्टार्ट. आय एम सो म्हणायचं झालं तर आय एम सो लकी. जी परफेक्ट मॅच हवी होती मला तशीच मुलगी मला भेटली. आणि सांगायचं झालं तर खूप कम्पॅरेटिव्ह मॅच किंवा स्वभाव मॅच होतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत हिच्याबद्दल बोलण्यासारख्या, पण आता शब्द कमी आहेत त्याच्यासाठी. तुम्ही कंटिन्यू करा. सेम हिअर. एंगेजमेंटबद्दल सांगायचं असेल तर आम्ही एंगेजमेंट खूप छान प्लॅन केलं होतं. ते प्लॅन्ड एंगेजमेंट होतं आणि एंगेजमेंटच्या दिवशीच आम्ही संगीत वगैरे ठेवलं. तर मी यांना रिक्वेस्ट केली होती की माझ्यासाठी तुम्ही डान्स करा माझ्यासोबत. पहिला नाही नाही बोलले, पण ते 2 दिवसात अक्षरशः चांगले 2 दिवसात आम्ही डान्स बसलो. इतकं सुंदर म्हणजे आमचा कपल डान्स केला की खूप जणांनी तारीफ केली. तर तिथेच मला म्हणजे असं जाणवलं की हा माझ्यासाठी हे काही करू शकतात. आणि लग्नसुद्धा अनप्लॅन्ड होतं, पण ठीक आहे. दिवाळीचं लग्न पोस्टपोन. हां, आमचं लग्न डिसेंबरमध्ये प्लॅन्ड होतं, पण हे अनप्लॅन्ड सगळं झालं. पण खूप छान झालं. एकमेकांच्या सपोर्टमुळे मस्त झालं सगळं. खूप जमून घेतलं. फॅमिलीने पण खूप सपोर्ट केला या गोष्टीमध्ये. आणि फॅमिलीचं पण खूप कम्पॅरेटिव्ह मॅच झाली. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी सक्सेस झालेल्या आहेत आज.